जानकी जीवन स्मरण जय जय राम. असं म्हणतात की गंगा सगळ्यांना पवित्र करते आणि ज्यांनी पाप केलं आहे, जे चुकीचे वागले, त्यांनी गंगेत जर स्नान केलं तर ते पवित्र होतात. पण गंगेला कोण पवित्र करतं? तर ज्या गंगेनं आमच्यासारख्या लोकांना पवित्र करते, पण परत आम्ही पाप करायला रिकामे होतो. पण गंगेला पवित्र करणारे संत असतात आणि असे संत जेव्हा एखाद्या स्थानी, एखाद्या क्षेत्रामध्ये, ते क्षेत्र व्हायच्या अगोदर जेव्हा त्यांचा पदस्पर्श होतो तेव्हा ते स्थान पण अतिशय पवित्र होतं. हे अश्वथपूर सुद्धा असं एक डोंगरासारखं गाव होतं, म्हणजे हे डोंगरच होतं. आणि इथं सगळे राहणारे, जे मगाशी त्यांनी सांगितलं की इथं सगळे राहणारे देशस्थ ब्राह्मण होते, पण अत्यंत दरिद्री, अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. त्यांना असं वाटायचं की आपल्या जीवनात आपला उद्धार व्हायला हवा. आणि साहजिक ब्रह्मानंद महाराजांचं या इथल्या लोकांच्यावर अतिशय प्रेम बसलं. आणि जे गुत्तीरामय्याचे होते ते अतिशय भोळे होते. त्यांना असं वाटायचं की आपल्या गावामध्ये असं काहीतरी मंदिर व्हावं, अशी काहीतरी स्थापना व्हावी, आपल्याकडे काहीतरी उपासना मार्ग चालावा, आपल्या समाजाचं भलं व्हावं. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक असा संकल्प आला की आपण इथे एक राम मंदिर आपल्या इकडे असावं. म्हणून त्यांनी इथेच एक झाड होतं पिंपळाचं, त्याच्या खाली एक महाराजांचा फोटो. आणि ते जेव्हा बिदरहळ्ळीला गेले होते, बिदरहळ्ळीला गेलेलं असताना त्यांनी ब्रह्मानंद महाराजांचे चरण पकडले. म्हणजे ब्रह्मानंद महाराज त्यावेळेला महाराजांना तेल वगैरे लावून स्नान घालून वरून खाली येत असताना गुत्तीरामय्यांच्या बरोबर काही मंडळी गेली होती, जी दोड्डूरामय्या किंवा रामायण मास्तर म्हणतात त्यांना, ही सगळी मंडळी तिथं गेलेली होती. आणि त्यांनी आनंदांचे पाय धरले, म्हणाले गुरु की आमचा उद्धार करा, तुम्ही महाराजांना सांगा आणि आपण त्यांच्याकडे हट्ट धरा. तर ब्रह्मानंद महाराज काय म्हणाले की तुम्ही त्यांच्याकडे जावा. त्यावेळेला त्यांच्या मनात आलं की प्रत्येक वेळा ब्रह्मानंद महाराज आपल्या सद्गुरूंच्याकडेच बोट दाखवतात. तर महाराजांचं सगळं अनेक आटपून ब्रह्मानंद महाराज येत असताना ब्रह्मानंद महाराजांच्या पायावर ह्या लोकांनी अक्षरशः लोळण घेतली आणि विनंती केली की असं असं आपल्याला इथे उद्धार करायचा, तुम्ही सांगा. म्हणाले बरं आहे, करूया, एवढंच बोलले ते. आणि सगळी मंडळी तिथं जी जेवढी त्यांच्याबरोबर गेली होती, ती सांगता समारंभ बिदरहळ्ळीचा संपल्यानंतर ती परत आली. पण गुत्तीरामय्या मात्र सतत महाराजांच्या बरोबर असायचे. 2-3 वेळेला त्यांना काही अनुभव सुद्धा आले. एक अनुभव असा आहे जो चरित्रात नाही आहे. हे दोड्डूरामय्या जे होते, ॲक्च्युली ते धोट्टूरामय्या आहे, म्हणजे ध्वड्ड म्हणे रामय्या असा त्याचा अर्थ आहे. ते एक दिवस इथून, कारण ते थोडे शिकलेले होते, आणि ते एक दिवस महाराजांच्याकडे निघालेले असताना स्टीमरनं निघालेले असताना त्यांना जसं समुद्रामध्ये एकदा गेलं की काही वेळेला आपल्याला ते बोट लागते म्हणतात, तसं त्यांना ते काही खाल्लं, ते सगळी उलटी झाली. उलटी झाल्यानंतर ते महाराजांकडे गेले आणि त्यांच्याकडं प्रार्थनेसाठी किंवा त्यांच्याकडे सांगायसाठी की कधी करूया आमचा उद्धार, कधी करायचा, अशा पद्धतीच्या प्रार्थना सतत चालू होत्या त्यांच्या. एक लक्षात घ्या की गुरु किंवा सद्गुरू भक्ताची निष्ठा पण पक्की करण्यासाठी त्याच्या अनेक वेळेला अशा परीक्षा घेतात बरं का.
आम्ही असं म्हटलं चला आम्ही मंदिर बांधतो, हो बांधा की चालक मंदिर, असं नाही होत. तो भक्त किंवा ती मंडळी त्याच्यासाठी योग्य आहेत का हा एक भाग, आणि त्यांच्यातला श्रद्धाभाव वाढवणं हा दुसरा भाग, आणि तिसरा भाग असा आहे की त्यांच्यामध्ये काही अडथळे किंवा काही दोष असतात ते जाण्यासाठी सुद्धा तेवढं ते लांबवलं जातं. फक्त ती भाषा त्या सत्पुरुषाला किंवा त्या सद्गुरूलाच माहिती असते. नाहीतर इतकं म्हणजे मला असं वाटत नाही कुठल्या चरित्रामध्ये असं आहे की इतकी अर्थता आहे की मंदिर आपल्या इथं व्हावं, एवढी तळमळ अशी कुणाला की ते मंदिर कधी होईल अशी तळमळ लागलेलं. आणि ते म्हणजे काय बाबा एवढं मंदिर होण्यामध्ये, पण ती जी तळमळ जी होती ना, ती तळमळ साक्षात भगवंताला पण जागं करणारी असते. आणि हे जेव्हा रामायण मास्तर हे दोड्डरामय्या जेव्हा निघाले तेव्हा त्यांना असं उलटी झाली, पोटात काही नव्हतं, तसेच ते गेले गोंदवल्याला. महाराज बसले होते आणि सगळ्यांचे दर्शन झाल्यानंतर ते पुढे गेले आणि महाराज त्यांना म्हणाले, ह्यांना काहीतरी खायला द्या, ह्यांना पोटात काही नाही, ह्यांना उलटी झालेली आहे. आता ते इथून कुठून त्या गोव्याच्या मार्गानं तिकडे गेलेले, पण महाराजांना तिथं कळलं याचं त्यांना आश्चर्य वाटलं. त्यामुळं अशा काही गोष्टी गुत्तीरामय्यांच्या किंवा दोड्डरामय्यांच्या ज्या होत्या त्या काही गावातल्या लोकांच्या पण कानावर जात होत्या. त्यामुळं त्यावेळेला त्यांचीही तळमळ तेवढी वाढली की आपल्याकडे इथे मंदिर व्हायला पाहिजे, आपल्याकडे महाराज यायला पाहिजेत, आपल्याकडे ब्रह्मानंद महाराज यायला पाहिजेत. ही तळमळ वाढवण्यासाठी ह्या गोष्टी घडत होत्या, पण ती वेळ काय अजून आलेली नव्हती. आणि लोक इथं ब्रह्मानंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करायचे, त्या फोटोची पूजा करायचे. जेव्हा बिदरहळ्ळीला गेलेले असताना महाराजांनी त्यांना एक श्रीफल मंत्राक्षता सगळं दिलेलं होतं, ते ठेवून तिथे गुत्तीरामय्या त्यांची उपासना करायचे. आणि की सतत रामाला प्रार्थना की लवकर मंदिर व्हावं, लवकर मंदिर व्हावं. तर अशा पद्धतीनं ते मंदिराचं आता आपण काहीतरी करून आता गाभारा तरी बांधूया म्हणून त्यांनी गाभारा बांधायला सुरुवात केली. त्यावेळेला इथल्या लोकांच्या पण कसं आहे, जिथे शुद्धता आहे तिथं अशुद्धताही असते, जिथं अंधार आहे तिथं प्रकाशही असतो, जिथं दुःख आहे तिथं सुखही असतं. पण ह्या चवी ज्या आहेत या भोगल्याशिवाय मिळत नाहीत. प्रकाशाचा आनंद हा अंधार बघितल्याशिवाय मिळत नाही, आनंदाचा आनंदसुद्धा दुःख बघितल्याशिवाय मिळत नाही. पण म्हणून दुःखाला पण एक सौंदर्य आहे, दुःख एक सुंदर असतं. तसं इथल्या लोकांनी हे इथं मंदिराचा गाभारा बांधत असताना इथं काही मंडळी अशी होती की ज्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. मंदिराचं बांधकाम होत असताना भरपूर त्रास द्यायला सुरुवात केली. पण इथं असा चमत्कार की 2 वाघ त्यांच्या अंगावर गेले. ते हात ज्या लाकडात हात घालते तिथे साप उठायला लागले, ते त्यांच्या अंगावर. ती मंडळी घाबरली जी त्यांना त्रास देण्यासाठी आली होती. त्यामुळे ते मंडळीसुद्धा घाबरून तिथून निघून गेली. म्हणजे एक एक विघ्नसुद्धा येत होती, जात होती, पण अजून तो योग काही आलेला नव्हता. पुढे पंढरपूरला ब्रह्मानंद महाराजांना गुरुपौर्णिमेच्या उत्सवाकरता महाराजांनी बोलवून घेतलं. आणि महाराज आपल्या 100-150 लोकांसहित ब्रह्मानंद महाराज, त्याच्यामध्येच अश्वत्थपूरची दोड्डरामय्या होते, गुत्तीरामय्या होते. कारण जिथं ब्रह्मानंद जातात तिथं ते जायचेच. तिथे स्वयंपाक करायचा आहे, लोकांना प्रसाद वाढायचा आहे. त्यामुळं तेही मंडळी, कारण 4 महिने होते ब्रह्मानंद महाराज पंढरपूरला महाराजांच्या सेवेसाठी. तिथे पंढरपूरमध्ये पण एक घटना घडलेली आहे, ती सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांनी सांगितलं की बुवा उद्या 1000 लोकांचं जेवण करायचं आहे, लोक आज उद्या कोण विठ्ठलाला प्रसाद द्यायला नाही आहे, तेव्हा प्रसादाची व्यवस्था तुम्ही करा, एवढं महाराजांनी सांगितलं. जी महाराज एवढं म्हटले, रात्री साक्षात पांडुरंगानेच त्यांना ते सगळं दिलं आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी भरपूर प्रसाद झाला. ही एक घटना आहे. पण ते प्रसाद करणारे हेच लोक होते सगळे.
काही गोष्टी होण्यासाठी काही पुण्य घडावं लागतं. इथं येण्यासाठी सुद्धा काही पुण्यही पाहिजे, भगवंताची कृपा पाहिजे. इथं एक मी सांगेन तुम्हाला, अगदी जरासं वाट सोडून सांगेन की मी जे इथं अनुभवलं ನನಗೇನು ಇಲ್ಲಿ ಅನುಭವ ಬಂತಲ್ಲ ಈ 4 ದಿನದೊಳಗೆ ಅದು ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. इथं आल्यानंतर भगवंताच्या आपण जी साधना जी उपासना करतो ना त्याला एक प्रकारचं तेज चढतं एवढं मी सांगू शकेन तुम्हाला. फक्त आपण इथं का आलो हा उद्देश न विसरता यायचा. इथं कोण चुकतंय का बघायला आलोय का आपण, इथं कसं चालतंय हे बघायला आलो का आपण, इथं काही लौकिक मागायला आलो का आपण. आपला येण्याचा उद्देश काय, अर्थात ज्याला जे मागेल त्याला ते मिळेल, भगवंत देणार आहे त्यात काही शंका नाही आहे. पण गुरु असा आहे की जे कल्याणाचं असेल तेवढंच तो देईल. पण अर्थात सगळी मंदिरं जागृत आहेत, आपण झोपलेलं असतो म्हणून आपल्याला कळत नाही. पण इथं ते तेज आहे, ब्रह्मानंद महाराजांनी ठेवलेलं तेज आहे. इथं रामाचं तेज आहे. फक्त मागायचं काय हे कळलं पाहिजे, आपल्याला इथून काय घेऊन जायचं आहे एवढं कळलं पाहिजे. ज्यांची जेवढी गैरसोय होईल ना तेवढा त्यांचं उत्तम परमार्थ होणार यात काही शंका नाही. आणि त्या पद्धतीनं ते चालू होतं. मंडळींची तळमळ चालू होती. ब्रह्मानंद महाराज पंढरपूरला गेले आणि ब्रह्मानंद महाराजांनी एक दिवस त्यांना गुप्ती रामय्या ध्वट रामय्या त्यांना सांगितलं की तू आता श्री महाराजांना विनंती कर आणि सगळ्या मंडळींचं या अशी भर घाल, त्यांना आग्रह धर, त्याचे पाय धर, त्यांना आग्रहानं बोलवून घे, हट्ट धर. बघा भगवंत सुद्धा कसा आहे, हट्ट पाहिजे. आई सुद्धा रडल्याशिवाय दूध देत नाही. भगवंताचा भक्ताचा हट्ट पाहिजे भगवंतासमोर. काल ते गाणं म्हटलं ना, ये रे रघुनाथा, ती आर्तता पाहिजे. भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे ती आर्तता पाहिल्यानंतर. कधी येशील तू. मजवरी राघवा करुणेचा पूर लोटी. ह्या ज्या विरहणी ज्या आहेत किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या विरहणी आहेत, समर्थांचे जे काय करुणाष्टकं जी आहेत ती ऐकली की वाटतं की काय त्यांनी किती आर्ततेनं करुणाष्टकं लिहिली असतील. तेवढी आर्तता ब्रह्मानंद महाराजांना अपेक्षित होती या लोकांच्याकडे. तुम्ही हट्ट धरा. सगळे गेले, महाराजांचे चरण धरले. महाराज आम्ही रोज तिथे आरती करतो, फोटो ठेवलाय, गाभारा बांधून झालेला आहे. रामाच्या मूर्तीसुद्धा आता मुंबईहून आम्ही दिलेल्या आहेत करायला. तर आपण सगळ्या मंडळींसह आपण इथं येऊन आम्हाला उपकृत करावं, आम्हाला प्रतिष्ठापना करावी अशी प्रार्थना. महाराज म्हणाले माझा येण्याचा काही योग दिसत नाही, म्हणून हा ब्रह्मानंद बुवा तिथं येऊन तुमचं कार्य करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बुवा आला म्हणजे मीच आलो. बुवा आणि मी वेगळे नाही. हे भेद जे आहेत ना आपल्या मनातले गेले पाहिजेत बरं का. भक्त भगवंतासारखा होतो, शिष्य गुरुसारखा होतो, गुरु शिष्य होतो, शिष्य गुरु होतो, असं एकनाथ महाराज नाथ भागवतामध्ये म्हणतात. कुणी कुणाला नमस्कार करायचा, 2 आरशे समोरासमोर ठेवलेत तर. समुद्रातलं भांड्यावर पाणी काढलं तर काय समुद्र बदलतो काय.
का पाण्याची चव बदलते भांड्यातली? समुद्रच राहतो. समुद्राच्या पाण्यात जे गुण आहेत तेच भांड्यातल्या पाण्यात असतात, भेद नाही. मी आलो म्हणजे बुवा आलं म्हणजे मीच आल्यासारखं आहे. मग असं सांगितल्यानंतर त्यांना पण थोडंसं वाटलं की आता ती वेळ जवळ येते आहे. काही दिवसानंतर महाराजांनीच देह ठेवला. पंढरपूरची गुरुपौर्णिमा झाल्यानंतर महाराजांनी, मला वाटतं श्रावणात गुरुपौर्णिमा असते, डिसेंबरला देह ठेवला. आषाढामध्ये 3-4 महिन्यात देह ठेवला. देह ठेवल्यानंतर मग परत आता ब्रह्मानंद महाराजांचं काय वाटत असेल म्हणून ही मंडळी सगळी परत गप्प बसली. पण गुत्तीरामय्या त्यांच्याबरोबर होते. ते गुत्तीरामय्या मला असं वाटतं ना, ते विलक्षण होते. त्यांना मी सांगतो की त्यांना काहीही येत नव्हतं. त्यांना रुद्र, पवमान आणि काय तुमचं अथर्वशीर्ष, सगळं जे काय वेदोक्त मंत्र नाही ते काही, ते आरती सुद्धा राम 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 असं करायचे. म्हणून ते सतत भगवंताजवळ होते. फार चिकित्सक लोक, फार विद्वान असलेले लोक ना सत्पुरुषाजवळ जास्त राहत नाहीत. विद्वत्ता सुटल्याशिवाय ब्रह्मानंद महाराज सुद्धा महाराजांजवळ गेले नाही. मला फार कळतं असं त्याला वाटतं, ते दूरच असतात. ते गुत्तीरामय्या अतिशय साधे होते, अतिशय भोळे होते. त्यांची फार भोळी भक्ती होती. ते रडायचे फक्त. आणि अशा पद्धतीनं महाराज, ब्रह्मानंद महाराज बघूया रे, करूया रे, बघूया रे, करूया रे असं चाललंयच. एक दिवस ब्रह्मानंद महाराज व्यंकटापूरला होते आणि थोडंसं गुत्तीरामय्यांना, आता काय भगवंतावर त्यालाच रागवायचा अधिकार आहे जो त्याच्यावर अखंड प्रेम करतो. सगळ्या प्रकारची भक्ती भगवंतावर होते. गोपी रुसायच्या, गोपी रागवायच्या, गोपी रडवायच्या, गोपी चिडवायच्या, गोपी नाचवायच्या, पण प्रेम परमात्म्याशिवाय कुठंच नव्हतं. तसं हे गुत्तीरामय्यांना थोडेसे रुष्ट झाले, नाराज आल्यावर. आणि ब्रह्मानंद महाराज व्यंकटापूरला असताना एक दिवस ब्रह्मानंद महाराज 30-40 लोकांना घेतले आणि ते बेलझरीकडे चालत निघाले. गुत्तीरामय्या आवडजेवढी होगलेला त्यांच्याबरोबर गेले नाहीत. का गेले नाहीत? थोडे रुष्ट झाले होते. मी येणार नाही, माझी प्रार्थनाच तुम्ही ऐकत नाही किंवा माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचत नाही. त्यांनी काय करावं? ब्रह्मानंद महाराज बेलझरीला गेल्यानंतर गुत्तीरामय्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय करतो माहिती आहे, आम्हाला असे विचार प्रपंचाचा कंटाळा आला की येतात. भगवंत भेटत नाही म्हणून जो आत्मसमर्पण करतो ना, जशी शबरीनं केलं होतं. शबरीची कथा कधीतरी त्याच्यात येईल पुढं, पण ती पण महाराणी होती पूर्वीजन्मी. आणि महाराणी असल्यामुळं तिला काही बंधनं होती. तिला एकटीला असं जाता येत नव्हतं, संतांची सेवा करता येत नव्हती. म्हणून तिनं काय केले, तर ती शबरी जी होती, पूर्वजन्मीची राणी जी होती, ती एकदा हरिद्वारला गेलेली असताना तिला असं वाटलं की इथं काय आपल्याला बंधन आहेत, सगळीकडं आपल्याकडे नोकर चाकर आहेत, पण मला संतांची सेवा करता येत नाही कारण मी राणी आहे.
संतांच्या सेवेसाठी दुसरा जन्म मिळावा म्हणून तिनं तिथल्या नदीमध्ये आत्महत्या केली. आणि ती पुढं ती शबरी म्हणून जन्माला आली. भगवंतासाठी प्राण समर्पण करण्याची ताकद अशा भक्तामध्ये निर्माण होते. भक्ताची परीक्षा नाही आहे ही आता गुरुची परीक्षा सुरू झाली. जसं नामदेव महाराज म्हणाले, तू दूध नाही पिलंस तर मी डोकं आपटून जीव देईन. कारण नामदेवांना खात्री होती की विठ्ठल दूध पितो पण माझ्या हातनं पित नाही. आम्ही म्हणतो राम आम्ही दिलेला नैवेद्य खातोय की नाही कोण असतो, आम्ही दाखवतो. फक्त दाखवणं आणि भरवणं यात फरक आहे. आम्ही जेवी जेवी बा म्हणतो पण खरोखर ते जेवतात की नाही हा आपला भाव असतो. तर ते ब्रह्मानंद महाराज पुढे गेलेत बेलधडीला आणि ह्यांनी आत्महत्या करण्याचा तर विचार केला. आता नको, आता जायला नको, आता काही नाही, आता त्यांच्या चरणाशी आलेलो आहे आपण, त्या गुहेत जाऊन तिथं जाऊन आपलं आत्मसमर्पण करून टाकावं असं गुत्ती रामायणानं वाटलं. अर्थात सत्पुरुष जे असतात ते त्रिकालदर्शी असतात, त्यांना सगळं कळतं आमच्या मनात काय चाललं आहे. बेलधडीहून ब्रह्मानंदाने एक निरोप पाठवला. तू 3-4 माणसांना याडून मंदीक तगोंड बरे यदका अडगी मांडलिक्के. तो पहिल्यांदा म्हटला मी नाही येणार. परत त्याचा निरोप पाठवला 3-4 माणसांना घेऊन ये. आता श्री गुरूंचा असा दुसरा निरोप आलाय म्हटल्यानंतर ते गेले. ते ब्रह्मानंद महाराज म्हणाले, अरे आता 3 दिवसाचा नामसप्ताह आहे, स्वयंपाक पाणी करायचं आहे. ब्रह्मानंद महाराज बसले होते राम मंदिराच्या इथे. गुत्तीरामय्या आत शिरले, डोळ्यात पाणी होतं, विचार आत्महत्येचे होते. आता स्वयंपाक तर करायलाच पाहिजे. 2-3 मंडळी त्यांच्याबरोबरचे होते. आत गेले, साष्टांग नमस्कार घातला आणि पाठीवर हात टाकला ब्रह्मानंदाने. अरे खुळ्या उठ, तुझ्यासाठीच 3 दिवस नामस्मरण करतोय. भक्त भगवंत भक्तासाठी साधन करतो. अरे त्यांची पद्धत होती. आता ती इथं सांगता येत नाही. अरे खुळ्या तुझ्यासाठीच नामस्मरण ನಿನ್ಸಲಾಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿನ 3 ದಿನ ಜಪ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡೋದದ ಮಂದಿ ಬರ್ತಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ प्रसाद ಕೊಡು त्याला सगळ्यांना तुम्ही स्वयंपाक करून वाढा. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. ते रडायला लागले. स्वयंपाक वगैरे केला. त्या दिवशी सगळ्यांना प्रसाद दिल्यानंतर ब्रह्मानंद महाराज आणि गुत्तीरामय्या दोघंच जेवायला बसले होते. बस आज तू माझ्याबरोबर. कारण काय झालं, जेवण करायच्या अगोदर ब्रह्मानंदाने सांगितलं एक नारळ घे बघू तिथला, त्या अक्षता घे आणि आपल्या बटव्यातून ब्रह्मानंदांचा जो अक्षय बटवा होता त्यातून 5 मोहरा काढल्या आणि त्या रामासमोर ठेव म्हणाले. त्यांना पण आता आनंद झाला. वाटला आता काहीतरी होईल, आता होणार. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी त्या सांगितलं की ती त्या रामासमोर ठेव आणि तो प्रसाद घे म्हणून त्या मंत्राक्षता ब्रह्मानंदांनी स्वतःच्या हाताने त्यांना दिल्या. आता पदरात बांधून घे म्हणाले. त्यांना पण परत रडायला यायला लागले. मग दोघांनी प्रसाद घेतला, दोघांनी स्वयंपाकघरामध्ये बेलधडीच्या. आणि ते आनंद त्यांना इतका झाला की गुत्तीरामय्या तिथून निघाले, परत अश्वत्थपूरला आले.
आपल्या तिथल्या सगळ्या बंधू मंडळींना सगळ्यांना त्यांनी सांगितलं की आता लवकर आपण हे करायचं आहे. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, काय काय केलंस तुम्ही सांगा. ते मूर्ती कशा आहेत? त्या मुंबईहून मागवलेल्या मूर्ती आहेत. कसल्या मूर्ती आहेत म्हणाले. ह्याला जर दागिने घालता येत नाही, जर वस्त्र चढवता येत नाही. त्या मूर्ती आणल्या होत्या. नको म्हणाले, आपण दुसरीकडं सांगू. मुंबईहून त्यांना जशा हव्यात तशा राम लक्ष्मणाच्या मूर्ती ब्रह्मानंद महाराजांनी करून घेतल्या. आता म्हणाले दिवस काढूया आपण. वैशाख शुद्ध पंचमी, बरोबर ना? वैशाख शुद्ध पंचमी इलिद्र दशमी 2 मुहूर्तात गिद्रे. या 2पैकी एकावर करू आपण. त्याप्रमाणे सगळे आले. सगळी तयारी चालू झाली लोकांची. इथे आता मूर्ती आलेल्या आहेत. ब्रह्मानंद महाराज येत आहेत. ब्रह्मानंद महाराज घंटापूरून निघाले. ते गुणगोळ बिनगोळ काय काय करत येताना उडपी मठात गेले. तिथल्या अष्टमठाच्या स्वामींनी त्यांचं स्वागत केलं ब्रह्मानंद महाराजांचं. इथं शिंपगी पर्यंत आले. ते पाऊस लागला होता खूप. काय बाबा होते की नाही आहे असं म्हणाले. आग तर दिलो येन दशमी का, पण पाऊस थांबला. सगळी तयारी जय्यत. पाऊस थांबणारच होता. काय असतं जीवनामध्ये काही विनोद नसेल ना तर जीवन शुष्क होतं. ब्रह्मानंद महाराज सुद्धा असे कधी कधी सांगायचे, करायचे, विनोद करायचे. त्या पद्धतीनं ते सतत. कारण गुत्तीरामाय ते मला ती मूर्ती समोर उभी राहते गुत्तीरामायांची. ते कशा असतील, ते असे खूप बोळे असतील. म्हणजे असं त्यांना येऊन कोणी पण चेष्टा करावी आणि त्यांनी गप्प बसावं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे. आणि ते अतिशय भोळे भक्ती, म्हणजे परमोच्च भक्ती होती त्यांची. कदाचित ती त्यांना कळाली पण नसेल आणि कळली नाही हेच चांगलं झालं. जेव्हा आपल्याला कोणी म्हणतं ना का तुमची भक्ती मात्र भारी आहे, त्या क्षणी समजावं दुसरं काहीतरी दुःख आलेलं आहे जीवनात. आता म्हणजे घसरायला सुरुवात झाली. आता आपले कौतुक केलं की थांबू नये म्हणायचे महाराज. साधकानं आपलं कौतुक होत असताना तिथं थांबू सुद्धा नये. पण ते गुत्तीरामय असे होते. म्हणून ब्रह्मानंद महाराज बघ बाबा होते की नाही असं म्हणाले. तरीसुद्धा मंडळी सगळी इथली त्या शिंपगी जवळ गेली ब्रह्मानंदांचं स्वागत करण्यासाठी. ब्रह्मानंद महाराज आले. शृंगेरीहून सीताराम शास्त्री म्हणून आचार्य प्रतिष्ठापनेसाठी आले होते. ब्रह्मानंद महाराजांच्या हस्ते प्रतिष्ठापना. त्याच्या अगोदर ब्रह्मानंद महाराज बिदर भद्रावतीला गेले होते. म्हणजे अगदी येताना त्यांच्याबरोबर गुत्तीरामय्या होतेच. बिदर भद्रावती म्हणून एक गाव आहे. तिथे एक स्टेशन मास्तर होते. त्या स्टेशन मास्तरांचं ब्रह्मानंदांच्यावर खूप भक्ती होती. म्हणून त्यांच्या आग्रहानुसार ब्रह्मानंद महाराज त्यांच्या घरी गेले. स्टेशन मास्तरांच्या घरी गेल्यानंतर ते स्टेशन मास्तर म्हटले, एक म्हातारा मनुष्य 3 वेळा येऊन गेला इथं, तुम्हाला विचारा. महाराज आलेत का? ब्रह्मानंद महाराजांना इकडं श्रीगुरू म्हणतात. श्रीगुरू बंदार आहे ना. 3दा विचारून गेले. ब्रह्मानंद महाराज जाऊन बसले. गुळ पाणी मिळालं. त्यांचं सगळं तयारी, पाद्यपूजा ब्रह्मानंदांची तिकडं झाली. आणि तेवढ्यात तो मनुष्य परत आला. ब्रह्मानंद महाराजांच्या पायावर एवढी फळं बिळं, एवढी खडी, सगळं काय काय होतं. तो मनुष्य काठी टेकत 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 आला. ब्रह्मानंद महाराजांनी प्रसाद घेतला. हाताला येईल तेवढा असं बघितला प्रसादाकडे. आणि त्याच्या ओटीमध्ये तो प्रसाद टाकला.
ओटीमध्ये प्रसाद टाकल्यानंतर तो म्हणाला, महाराज 12 वर्ष वाट बघत होतो तुमच्या दर्शनाची मी. तो गृहस्थ काय म्हटला, 12 वर्ष मी तुमच्या दर्शनाची वाट बघत होतो, आज दर्शन झालं. आणि ब्रह्मानंद महाराजांनी ते फळं, खडीसाखर वगैरे असं ते बघून त्याच्या ओट्यात टाकल्यानंतर ब्रह्मानंद महाराज एवढंच म्हणाले, परत असं वागू नकोस हां, मी सांगशील तसं वागशील ना, हो आता जा, असं म्हणाले. आणि तो निघून गेला. आता ते काय होतं ते आपल्याला काय माहिती नाही, पण त्यांची शक्ती होती की कुठलीही शक्ती जरी जवळ आली तरी सुद्धा ती शक्ती त्यांच्या सामर्थ्याला तिथं ती राहत नसे. ही येताना आपल्या बिदर भद्रावतीला झालेली घटना होती ती इकडे यायच्या वेळेला. आणि त्याप्रमाणे ते इकडं आले, रामप्रतिष्ठापनाचा मुहूर्त झाला, त्या पद्धतीनं ती प्रतिष्ठापना सुरू झाली. सीताराम शास्त्री आले होते. ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं की जेवढे म्हणून वैदिक आचार्य आहेत त्यांचे मुख्य सीतारामाचार्यांना करा. सीतारामाचार्य आले, ब्रह्मानंद महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केल्यावर त्यांनी विचारलं, जगद्गुरू काय म्हणतात. हे नंतर जगद्गुरू ना केळीनंतर हेळ, म्हणजे मी तुम्हा त्यांना विचारले म्हणून सांग. आणि त्याप्रमाणे ते सीताराम शास्त्र्यांचे सगळे विधी सुरू झाले. आपण जिथं बसलोय तिथली घटना आहे बरं. काही रामाच्या मूर्ती आहेत, त्याला सुंदर पोशाख घातलेला आहे, हातामध्ये अलंकार, डोक्यावर अलंकार, सगळं काही घातलेलं आहे. आता हे सगळं झालं. जेव्हा मंदिर बांधायच्या म्हणजे त्यानंतर आता रामाला रोज अभिषेक व्हायला पाहिजे, मग पाणी कुठं, त्या हे डोंगर असल्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम होता ना, इथे पाणी नाही. ब्रह्मानंद महाराजांनी म्हटलं इथं खण, तिथं ती विहीर लागली आहे आणि त्याचं पाणी साखरेसारखं गोड आहे आणि ती आज तागायत कधी आटलेली नाही. गावात कुठेही पाणी नसलं तर फक्त इथं असतं. सत्पुरुषाच्या जीवनाला आपला स्पर्श झाला ना, आपलं पाणी आटणार नाही कधी. तो स्पर्श होण्यासाठी साधना आहे. म्हणून साधनेमध्ये, जगण्यामध्ये, राहण्यामध्ये सहजता येणं फार आवश्यक आहे. आपण अवडंबर फार माजवतो. आम्हाला टक्के असेल तरच जप होतो आमचा, आम्हाला आमच्याच घरी जप बरोबर होतो, आम्हाला गोंदवलेमध्येच गेलं की जप होतो. महाराज म्हणाले, बाबा पण तेच सांगायचे की इथलं वातावरण घरी घेऊन जायला शिका. म्हणजे आपलं काय होतं की आम्हाला काही कम्फर्ट झोन्स तयार झालेत आमचे, पण सत्पुरुषाचा ज्या ठिकाणी स्पर्श होतो, ज्या देहाला स्पर्श होतो, त्या अवस्थेमध्ये स्पर्श होतो. कसं असतं की एक ही ती कर्णभद्रावतीची व्यक्ती असो किंवा इथं लागलेलं पाणी असो, किंवा ब्रह्मानंदांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या लीला घडल्या. महाराजांच्या जीवनामध्ये मणिकर्णिकेच्या घाटावरून प्रेत उठवलं, बऱ्याच घटना घडतात. म्हणजे काय गोंदवल्यामध्ये असो, अश्वत्थमध्ये काय कोण मेलं नाही असं नाही. मग त्यावेळेला काय होतं, तो स्पर्श कसला असतो. भगवंतांनी गीतेनंतर एक अनुगीता सांगितलेली. अनुगीता, अर्जुन म्हणाला, एक दिवस इंद्रप्रस्थात बसलेला असताना, भगवंता तू गीता सांगितलीस, त्या वेळेला मला ती ग्रहण नीट झाली आणि काही गोष्टी माझ्या जरासं विस्मरणात गेल्यात, त्या परत एकदा समजावून सांग. आता तो परमात्मा आहे, ज्याने हे विश्व निर्माण केलेला परमात्मा आहे.
पण तो म्हणाला, अर्जुन म्हणाला, तू मला सांगशील का रे कृष्णा? भगवंत म्हणाले, नाही, आता मी नाही सांगू शकणार. का? कारण ती गीता मी तुला योगयुक्त होऊन सांगितली होती. योगयुक्त म्हणजे जिथं पूर्ण ऐक्य होतं तिथं काही जे शब्द उमटतात किंवा काही जे असतात ते साक्षात परमात्म्याच्या मुखातून आलेले शब्द असतात. पण ती अवस्था भगवंतसुद्धा सतत टिकवत नाहीत. म्हणून काही वेळेला आपल्याला आपल्या सत्पुरुषाकडे बघण्याच्या बाबतीत घोळ होतो. आपण म्हणतो ना असं, अरे असं कसं काय झालं, महाराज झोपले तर महाराजांना कसं काय कळलं नसतं, असं नसतं. ते सत्पुरुष जर त्या अवस्थेत म्हणजे त्याला एक निर्विकल्प अवस्था म्हटलं तर रामकृष्ण म्हणतात तशा अवस्थेमध्ये जर राहिलं तर 21 दिवसाच्या वर त्याचा देह टिकत नाही. त्यामुळे सत्पुरुषाला खाली यावं लागतं. हा झाला शास्त्राचा भाग. इथं विहिरीला पाणी लागलेलं आहे आणि ती प्रतिष्ठापना झाली रामरायाची. आता म्हणाले, ब्रह्मानंद महाराज उभारलेत, सीतारामाकडं बघतायत, डोळ्यात अर्थात काय असेल ते आमच्यासारख्या निर्बुद्धाला कळणारी नाही आणि ते बुद्धीनं कळण्यासारखी गोष्टही नाही. पण ब्रह्मानंदांचा भाव, रामरायाचा भाव एक झाला. भावामध्ये एकरूपता येणं फार महत्त्वाचं. भाव एक, गोपींचा आणि भगवंताचा भाव एक झाल्यानंतर रासक्रीडा झाली. ब्रह्मानंद महाराज रामरायाकडे बघतात आणि त्यांनी सहज त्या रामण्ण मास्तर किंवा ते दड्डू रामायण त्यांना विचारलं, पुढं पूजेचं काय, नैवेद्याचं काय? आता मूर्ती बसवली, पूजा करायला पाहिजे, एकादशीला पवमान करायला पाहिजे, नंदादीप उत्सव, दीप उत्सव केला पाहिजे, रामनवमी केली पाहिजे. म्हणजे ह्या सगळे, आता भगवंताचं मंदिर आहे म्हणजे उत्सव केले पाहिजेत. हे कोण करणार? ते म्हणाले, मला काय, म्हणाले असं करूया, चिठ्ठ्या टाकूया. म्हणून एक 15-20 चिठ्ठ्या लोकांच्या जेवढे तिथं होते त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या ब्रह्मानंद महाराजांनी हातात घेतल्या आणि सीताराम 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 असं नाचत 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 ब्रह्मानंद महाराज. हातात काय अवस्था असेल सांगा, रामाला बघितल्यानंतर सीताराम नाचत ब्रह्मानंद महाराज नृत्य करतात नाचत नाचत. आणि एका मुलाला बोलवलं, असं टाकले, उचल म्हणाले. आणि एका मुलानं उचलली, त्याच्यात बरोबर नाव आलं रामायण असतात, म्हणजे दोड्ड रामय्या, त्यांचं नाव आलं. त्यांचं नाव आल्यावर ते पायावरच पडले, मला हे जमणार नाही म्हणाले महाराज. मला हे काय जमणार नाही, मला ह्याच्यात अडकू नका. बरं म्हटलं, आणखीन एकदा करूया. आणखीन एकदा केलं, आणखीन एकदा उचलायला, परत त्यांचंच नाव. तिसऱ्यांदा असं केलं, रामाकडं बघायला लागले ब्रह्मानंद महाराज. तिसऱ्यांदा जरी केल्यानंतर परत त्यांचंच नाव आल्यावर ब्रह्मानंद महाराज म्हटले, ही राम माताडता नो, असं म्हटलं. म्हणजे हा राम बोलतोय म्हणून तो बोलका राम आहे. त्यावेळेला तो राम बोललेला आहे म्हणून या स्थानाचा इतका उत्कर्ष आहे. लक्षात घ्या, राम बोलतोय, आपल्याशीही बोलेल, पण भाव तेवढा आपण निर्माण केला पाहिजे, तो व्हावा म्हणून प्रार्थना करायची. ही राम माताडता नो, असं तो सूर काय असेल, काय अवस्था असेल ब्रह्मानंद महाराजांच्या डोळ्यातून. रामण्ण मास्तर रडतायत, ब्रह्मानंद महाराज रडतायत आणि ते म्हणतात राम माताडता नो.
राम बोलतो रे तो. मग त्यांनी विचारलं काय नैवेद्य. नैवेद्य काय रोज. नियन तिंतिया धा, म्हणजे तू काय खाशील ते त्याला दे. नियन प्राशन मारती यादकुड, म्हणजे तू काय पितोस पाणी तेच त्याला दे. तू वेगळं काही करू नको. तू वेगळं काही करू नको. तू फक्त तू जे खातोस ते दे. तू जे पेशी ते त्याला दे. त्याला फार काही लागत नाही. आपला भाव महत्वाचा असतो. आणि मग ब्रह्मानंद महाराजांनी तिथले 4-5 विश्वस्त ट्रस्टी ते त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ते तयार केले. आणि तिथल्या मंडळींना उद्देशून एक अतिशय सुंदर ब्रह्मानंदांनी काही वचनं, काही उपदेश दिला. या डोंगरावर आता शब्द बघा, अर्थ बघा, भाव बघा. अडचणीच्या एवढ्या डोंगरातून सुद्धा तुम्ही या रामरायाची प्रतिष्ठापना केली. तुम्ही सर्व लोक सगळे भाग्यशाली आहात. मी एल्लारू मंदी भाग्यशाली दिले. तुम्ही सगळे लोक भाग्यशाली आहात. ह्या इतक्या अडचणी बघितल्या आपण मगाशी, की मी फार थोडं सांगितलं ते, पण काय काय अडचणी, किती त्यांना अर्थता, किती आम्ही म्हटलं असतं एक आमच्यासारखं जाऊ दे कधी येतील तेव्हा येतील. एखादं जर कार्य व्हायचं असेल, एखादा उत्सव घडायचा असेल, एखादं सत्कर्म घडायचं असेल ना, तर त्याच्या पाठीमागं लागावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक लोक बोलतील, अनेक लोक टोचतील, अनेक लोक दुःख देतील, अनेक लोक टीका करतील, पण तुम्ही तुमच्या ध्येयापासून बाजूला होता का हे सुद्धा ब्रह्मानंद महाराज बघतात. ज्याला फळं आहेत त्यालाच दगड आहेत. बाबळीच्या झाडाला कोण दगड मारतंय. फळानं भरलेलं झाड आहे, माईन हಣ್ಣು जो गिडा आजार त्याला दगड मारणार लोक. तसं जिथं सत्कर्म घडतं ना, तिथं अशा पद्धतीची लोक गालावर तीळ लावायला किंवा गालावर काजळ लावायला येतात दुष्ट लागू नये म्हणून. पण आपण आपल्या ध्येयापासून, कारण आपल्या सत्कर्माचा मागचा असणारा जो उद्देश आहे तो अत्यंत पवित्र असल्यामुळं आपण त्याच्यापासून तसूभर सुद्धा मागं हटण्याचं कारण नाही. भगवंताला दुर्योधनानं सांगितलं की तू शिष्टाईला आलेला आहेस. धृतराष्ट्राला भगवंताने सांगितलं तुझ्या मुलाला समजाव, काहीतरी तो घोळ घालेल, मोठं युद्ध होईल, तुमचा निपात होईल, सगळे मरून जाल तुम्ही, तुझ्या मुलाला सांग. तो म्हटला मी काही सांगू शकत नाही त्याला. पुत्रमोहानं अंध झालेला धृतराष्ट्र, पुत्रमोह भरितो असा धृतराष्ट्र, तो दुर्योधनाला भगवंताने सांगितलं, दुर्योधना अजून विचार कर. दुर्योधना भगवंताला काय म्हणाले, भगवंताला काय म्हणाले, तू जास्त बोललास तर तुझी जीभ छाटील, असं कोणाला म्हटलं, कृष्णाला म्हणाले, भगवंताला म्हणाले. आता भगवंताला जर एवढं ऐकून घ्यायला लागतं, मग आम्ही काय आहे आणि आमचा अपमान व्हायला आम्ही कोण आहे. ह्या विश्वाचा जर विचार केला, त्यातला माझ्या देशाचा विचार केला, त्यातल्या माझ्या राज्याचा विचार केला, त्यातल्या माझ्या गावाचा विचार केला, त्यातल्या माझ्या गल्लीचा विचार केला, त्यातल्या माझ्या घराचा विचार केला, तर टिंब तरी अस्तित्व आहे का आमचं. आणि आम्हाला काय वाटतं की आमचा अपमान, आमचा असं नाही. आपण फार छोटे आहोत, आपले गुरु फार मोठे आहेत, पण गुरुने सांगितलेला आचार, विचार आणि उच्चार, काय म्हटलं मी, आचार, विचार आणि उच्चार, ह्या तिन्ही गोष्टी सांभाळल्या पाहिजे.
ब्रह्मानंद महाराज उपदेश देतात इथल्या लोकांना की डोंगरासारखं किंवा डोंगरासारखंच गाव आहे, डोंगरा एवढ्या अडचणी तुम्हाला आल्या तरी तुम्ही सीतारामाचं मंदिर तयार केलं, तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात. महाराजांची तुम्हा लोकांवर संपूर्ण कृपा आहे आणि ती कृपा असल्यामुळंच हा सुदिन तुम्ही पाहिलाय, हा दिवस तुम्ही पाहिलेला आहे. ती कृपा असल्यामुळंच तुम्ही हा दिवस पाहिलेला आहे. तुम्ही सर्वांनी आपापल्या हातानं होईल तेवढी यथाशक्ती सेवा रामरायाची करत जा. रामरायाच्या सेवेत सतत तत्पर राहा आणि या नरजन्माचं या देहाचं सार्थक करून घ्या. भगवान श्रीरामाच्या आगमनामुळं हे क्षेत्र अतिशय पावन झालेलं आहे. भगवंताच्या आगमनामुळं हे क्षेत्र अतिशय पावन झालेलं आहे. यापुढं जगातले जेवढे महान सत्पुरुष, जेवढे पुण्यवान साधक, जेवढे जगद्गुरू ते या स्थानी येतील असं ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं. आणि त्या पद्धतीनंच शृंगेरीचे शंकराचार्य किती वेळेला आले, बरेच जे जगद्गुरू इथे आलेले आहेत, बरेचसे तळमळीचे साधक आलेले आहेत. पुण्यवान साधक म्हणतो ते तुम्ही सगळे आलेले आहात. ज्याला जीवनामध्ये आपल्या देहाची सार्थकता करायची आहे, ज्याला जीवनामध्ये काहीतरी ध्येय ठरलेलं आहे, ज्याला जीवनामध्ये काहीतरी अंतिमतः समाधानाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा देऊन जो साधना करतो, ज्याला जीवनामध्ये आपल्या गुरुच्या चरणाकडं पाहत पाहत मरण यावंसं वाटतं, जसं काही एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जावं, स्वयंपाकघरातून मासघरात जावं, तसं आपलं मरण यावं अशी ज्याची इच्छा आहे, असे जे साधक इथे येतील त्यांना सगळ्यांना तो लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलं. पण उद्देश, हेतू महत्त्वाचा आहे. कर्माचा दोष नाही, हेतू कुठला आहे फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांचे पाय लागतील आणि तुमचं दारिद्र्य, दुःख आता संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे. आणि खरं करून दाखवलं ना, इथं एकही मनुष्य दरिद्री नाही आहे. इथं सगळ्यांची मुलं मोठी मोठी आहेत. अर्थात ते स्थान, ते ऐश्वर्यानं, परमात्म्याच्या ऐश्वर्यानं, जशी रामाची अयोध्या तसे हे अश्वत्थपूर. कारण जिथं राम आहे तिथं युद्ध नाही, जिथं राम आहे तिथं नाम आहे, पण तिथं काम नाही. कारण काम म्हणजे इच्छा, इच्छा व्हायच्यातच इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे इच्छेचा प्रश्नच नाही. अमुक काहीतरी करावं अशी इच्छा निर्माण व्हायच्यात ती इच्छा पूर्ण होते. त्यामुळं ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं की हे सगळे ब्रह्मानंदांचे शब्द जसे आहेत तसे न बदलता सांगितले बरं का. फक्त मी माझा भावार्थ काढला की अडचणीच्यातून सुद्धा आपण मार्ग काढत आपण इथपर्यंत आलो, येतो. काहीतरी इथं छान सत्कर्म घडावं, साधना घडावी, परोपकार घडावा, चार लोकांनी यावं, प्रसाद आनंददायी आनंद व्हावा, ही एकमेव इच्छा धरून जेव्हा आपण इथे येतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये जो प्रकाश पडतो त्याच्याही घरी प्रकाशच होतो. जो लोकांचं हित चिंततो त्याच्याही घरी हितच चांगलं होतं. त्याच्यामुळं ज्या तळमळीनं तुम्ही करता आहात ते सगळं काही तुमचं पूर्ण होईल, तुमची अभिवृद्धी होईल. एवढंच नव्हे, ब्रह्मानंद महाराजांनी एक आश्वासन देऊन ठेवलं, तुम्ही कुठल्याही कार्यात जर हात घातलात, ನೀವು ಏನಾರೇ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ಸಂಕಲ್ಪ ತಕ್ಷಣ ಪೂರ ಆಗ್ತದಂತ. तुम्ही कुठलंही कार्य घ्यायचं हातात घेतलं तर त्यात
त्या क्षणी ते पुरं होईल, त्यात तुमचा लाभच होईल. फक्त एक पथ्य सांगितलं, अशाश्वत सुखाच्या मागं कधी लागू नका. जे सुख, काय मोक्षप्राप्तीचं रहस्य, आयुष्याचा अशाश्वत सुखाच्या मागं जे अशाश्वत सुख आहे, आत्मसुख भरपूर आहे, अशाश्वत देहबुद्धीचं, दृश्यातलं दृश्य खरं वाटतं, ते सुखाच्या मागं सतत लागू नका. ते काही खरं नाही आहे, तो भास आहे, सुखाचा भास आहे. पण सुखाच्या भासात खरं समाधान सुटलं जातं, खरा सुख सुटलं जातं. अशा पद्धतीनं की सांगितलं, रामसेवा चुकवू नका. त्रिकाल पूजा, नैवेद्य, आरती, नंदादीप, रथोत्सव, रामनवमी उत्सव सगळं काही छान करा. ह्या मंदिरात मंदिराचं इथं येणाऱ्या, रोज येणाऱ्या त्या उपासना, त्यांचं भजन बघितलं की नाही, अश्वत्थपूरचं भजन बघितलं, हा 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 हा, अरे अरे काय सुंदर भजनं म्हणतात का, वा. ते आता असतं ते 8:30ला, पण किती विलक्षण आहे, केवढं भाव, केवढं किती सुख आहे. खरंच भगवंताचा भजनानं भगवंत पटकन भेटतो, इतकं सुख आहे. ते सुखच आहे तिथं तुम्हाला बघायला मिळेल त्यांच्या भजनातनं, इतका आनंद मिळतो. वा. ब्रह्मानंद महाराज ने किती कवाड़ किया है, किती शंकर मठ आहे ना, काजू का झाड तापला, तिथून बसून प्रसाद दिला, काजू भर के हां हां हो, किती काजू तो अक्षय पात्र हो गए. किती शंकर मठ आहे ना, हां. तिथं एक घटना अशी घडली होती. हां, मला काल सांगितलं होतं त्यांनी, हो, की जेव्हा हे सगळं झालं तेव्हा प्रसाद द्यायला काही नव्हतं. तर तिथं काही ते आता तो शंकरमठ झाला, त्या जागी तिथं कोठीसारखं होतं, ते तिथं काजूच होते का मनुका, काजू, हां, तिथं वाटीभर काजू होते. काजू ब्रह्मानंद महाराजांनी फक्त बघितलं त्याच्याकडं, ते दे म्हणाले, ठेवलंय, सगळ्यांना प्रसाद देऊन टाका म्हणाले. 1000, 1500, 2000 लोक होती. तो जेवढा प्रसाद देईल तेवढे काजू संपलेच नाहीत, ते जेवढे होते तेवढे परत वाटीत राहिले. ही घटना घडलेली आहे इथे. हां, क्षमस्वी ना मरत मत, मैं भूल गया, क्षमा. म्हणजे मला काय सांगायचं आहे, देणं तो चमत्कार नाही आहे, पण जो देतो त्याला कधी कमी पडत नाही. ब्रह्मानंद महाराजांना आम्हाला काय शिकवायचं आहे, जो देतो, जो निस्वार्थी बुद्धीनं देतो त्याला कधीही कमी पडत नाही. म्हणून सत्कर्मासाठी आपण करावं, जिथं सत्कर्म चालू आहे तिथं द्यावं. देण्यातून आनंद आहे. आणि महाराज म्हणाले, तुम्ही देत जावा, म्हणजे सर्वस्व देण्यामध्ये त्याचं पर्यावसन होईल. जो सर्वस्व देतो त्याला सर्वस्व मिळतं, जो देहबुद्धी देतो त्यालाच राम मिळतो, त्यालाच महाराज मिळतात. त्यामुळं हा अश्वत्थपूरचा इतिहास काय तासाचा नाही आहे, अर्धा तासा, 5, हा खूप मोठा इतिहास आहे. इथं अनुभव घेतला पाहिजे, इथं आलं पाहिजे, इथं राहिलं पाहिजे, इथं साधना केली पाहिजे. इथं सगळं काही ते देतात, आम्हाला असं ताटत देतात हातात. फक्त आम्ही इथं येऊन उपासना साधना केली पाहिजे, त्याच्यासाठी आलं पाहिजे, त्याच्यासाठी खास वेळ काढला पाहिजे. पण इथं ते तेज आहे, इथं तेज 100 ने 250% इथं. म्हणजे एक फक्त छोटंसं उदाहरण सांगतो. ಲೈಟ್ ಇದಾವಲ್ಲ, ಅದು इलेक्ट्रिसिटी ಒಂದೇ ಅದ. ಅದು लाईटमधली वीज एकच आहे, पण काही लाईट्स 40%, काही 25चे आहेत, काही 0चे बल आहेत, काही अमुक बल आहेत. प्रत्येकाच्या व्होल्टेजप्रमाणे पेटतं. तसं हे स्थान हाय व्होल्टेज आहे. गोंदवलेला कसं तिथं गेलं की नाम घ्यावं असं वाटतं. व्यंकटापूर कसं तिथं गेलं की ब्रह्मानंदांची आठवण येते, तिथं गेलं की डोळ्यात पाणी येतं, तिथं गेलं की त्या व्यंकटपतीची आठवण येते, तिथं तू व्यंकटपती आपोआप वाढतोय. ब्रह्मानंद आणि काय दाखवायचं आपल्याला. म्हणजे हाय व्होल्टेज आहेत सगळे. हे तिथं हाय हॉर्स पॉवरनं चालणारी स्टेशन आहे ती. त्यामुळे इथलं चार्ज करून घ्यायचं आपण.
एक दिवस मोबाईल चार्ज राहिला तरी चालेल, पण इथला चार्ज केला पाहिजे. फार महात्म्य आहे या स्थानाचं आणि मी नतमस्तक झालो या स्थानाला, मला खूप आवडलं. ठीक आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.